तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. आता पुढची बातमी. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. छगन भुजबळांना राज्यसभा मिळावी यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना सुद्धा जाऊन भेटले. त्यामुळे राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राज्यसभेच्या जागेबद्दल पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. भुजबळ राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांच्या जागी समीर भुजबळ यांची वर्णी लावण्यात यावी अशीही विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी भाजप श्रेष्ठींसोबत चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे हे सर्व प्रमुख नेते भुजबळांच्या निवासस्थानी एकत्र जमले. या बैठकीत सुद्धा भुजबळांच्या राज्यसभेच्या जागेबद्दल चर्चा झाली. पक्षाच्या जडणघडणीत भुजबळ कुटुंबाचा सहभाग असल्याचं भुजबळ राष्ट्रवादीच्या बैठकीत म्हणाले. अजित पवारांचं कुटुंब, तटकरेंचं कुटुंब यांना जो न्याय लावण्यात आला तो भुजबळ कुटुंबाला का नाही असा सवाल देखील भुजबळांनी उपस्थित केला. तर अजित पवार आणि तटकरे कुटुंबातील एक व्यक्ती केंद्रात आणि एक व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात आहे. असाच न्याय भुजबळ कुटुंबाला सुद्धा देण्यात यावा अशी मागणी भुजबळांनी केली आहे. प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशी अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील. पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल. भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते? सांगता येत नाही. सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो. जे उमेदवारांची ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो. तसं करते. पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेसंदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही, अजून माझ्या 2 दिवस बाकी आहेत. माझ्याशी चर्चा झालेली नाही. त्यांचा निर्णय अंतिम झाल्यानंतर ते निश्चित माझ्या कानावर टाकतील. छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास येवला विधानसभेची जागा रिकामी होणार आहे. या जागी समीर भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. समीर भुजबळ यांना राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची सुद्धा चर्चा आहे. राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणाही इच्छुक होत्या. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुंबईत येत महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. राज्यसभेसाठी प्रमोद हिंदूराव, छगन भुजबळ, अविनाश आदिक आणि समीर भुजबळ यांचीही नावं चर्चेत आहेत. राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. 8 जूनच्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे रविवारीच राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.